श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले हिडिंब पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, युधिष्ठिर हिडिंबेला म्हणाला, हिडिंबे, तू आता जे म्हणालीस ते अगदी संयुक्तिक आहे, यात कसलीच शंका नाही. सौंदर्यवती हिडिंबे, मी आता तुला जे सांगणार आहे ते तू सत्याला स्मरून कर. भाग्यवती भीमसेनाला स्नान करू दे, आन्हिक उरकू दे, मंगल कंकण त्याला हातात बांधू दे, आणि हे सारे उरकल्यावर सूर्य अस्ताला जाईपर्यंत तू भीमाबरोबर विहार कर. मनाच्या वेगाने स्वैर संचार करण्याचे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. दररोज दिवसा तू भीमसेनाबरोबर विहार कर, पण रात्री मात्र न चुकता तू त्याला आमच्याजवळ आणून सोड. वैशंपायन पुढे म्हणाले, युधिष्ठिराची आज्ञा भीमसेनाने मान्य केली आणि तो हिडिंबेला म्हणाला, हिडिंबे, नीट ऐक. शपथपूर्वक माझी अट मी तुला सांगत आहे. सुलक्षणी सुंदरी, तुला पुत्र होईपर्यंतच मी तुझ्या सहवासात राहीन. वैशंपायन म्हणाले, भीमसेनाची ती अट हिडिंबेने मान्य केली आणि त्याला बरोबर घेऊन ती अंतरिक्षात गेली. अतिशय मनोहर रूप तिने धारण केले. सर्व प्रकारच्या अलंकारांनी ती नटली आणि रमणीय शैलशिखरांवर व देवतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या प्रदेशामध्ये लाघवीपणे गोड गोड बोलून तिने पांडुपुत्र भीमसेनाला रमविले. तसेच फुलांनी डवरलेल्या व वेलींनी गजबजलेल्या रानातील घळीमध्ये, रक्तकमलांनी व नीलकमलांनी नटलेल्या सुरम्य सरोवरामध्ये, वैदूर्यमण्यांचा रंग असलेल्या वाळूने युक्त असलेल्या पुळणीवर, नद्यांच्या प्रवाहात असलेल्या द्वीपामध्ये, वनातील पवित्र उदकांनी परिपूर्ण असलेल्या पर्वतामधून, खळखळणाऱ्या नद्यामध्ये, फुलांनी बहरलेल्या वृक्षलतांनी चित्रविचित्र दिसणाऱ्या अरण्यामध्ये, हिमालय पर्वतामधील कुंजामध्ये, निरनिराळ्या गुहामध्ये, उमललेल्या कमलांच्या ताटव्यांनी भरून गेलेल्या व स्फटिकाप्रमाणे स्वच्छ उदकाने परिपूर्ण असलेल्या पुष्करणीमध्ये, रत्नांनी व सुवर्णकणांनी युक्त असलेल्या सागरतीरावरील प्रदेशामध्ये, प्रचंड शाल वृक्षांनी खचून भरलेल्या वनामध्ये, पवित्र देववनामध्ये, तसेच पर्वतांच्या शिखरांवर, यक्षांच्या निवासस्थानामध्ये, तापसांच्या पर्णकुटीमध्ये, सर्व ऋतूमध्ये मनोज्ञ असलेल्या मानस सरोवरामध्ये अत्यंत विलोभनीय रूप धारण करून त्या हिडिंबेने भीमाला रमविले. अशा प्रकारे ठिकठिकाणी भीमाचे मनोरंजन करीत असता मनाच्या वेगाने वाटेल तेथे संचार करू शकणाऱ्या त्या हिडिंबेने भीमसेनापासून एका महाबलाढ्य पुत्राला जन्म दिला. हा पुत्र विरूपाक्ष म्हणजे वर डोळ्या गटगटीत डोळ्यांचा होता. बोजड चेहऱ्याचा होता. त्याचे कान निमुळते व ताठ होते. तो भेसूर होता. त्याचा आवाज थरकाप करणारा होता. त्याचे ओठ अगदी लालबुंद होते. दात फार तीक्ष्ण होते. त्याची ताकद बेसुमार होती. पराक्रम अचाट होता. धाडस अजब होते. त्याचे हात खूपच लांब होते. वेग अनावर होता. शरीर फारच थोराड होते. त्याची माया अघटित होती. शत्रूचा तो कर्दनकाळ होता. त्याचे नाक फेपाळणे होते. त्याची छाती भलतीच धिप्पाड होती. त्याच्या पोटऱ्या वेड्यावाकड्या आणि उंचाड होत्या. अशा प्रकारचा वावसा म्हणजे वाऱ्याप्रमाणे धावणारा
दळदपट म्हणजे जोमदार आणि ताकदवान अमानुष पुत्र हिडिंबेला एका माणसापासून म्हणजेच भीमसेनापासून झाला. हिडिंबेचा हा पुत्र पिशाचांपेक्षा आणि इतर सर्व राक्षसांपेक्षा वरचढ ठरला. अगदी लहान वयातच तो तरुण झाला. म्हणजे माणसामध्ये इतक्या लवकर तारुण्य प्राप्त होत नाही तसा राजा जन्मेजया तो समर्थ पुत्र सर्व अस्त्रांमध्ये पूर्ण पारंगत झाला. राक्षस जातीमध्ये राक्षसांच्या स्त्रिया फारच लवकर गर्भवती होतात व तितक्याच लवकर त्या प्रसूतही होतात. राक्षसी आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ते रूप धारण करू शकतात. त्या बहुरूपी असतात. जन्माला येताच हिडिंबेच्या त्या बलाढ्य विकच म्हणजे केशरहित डोक्यावर केस नसलेल्या पुत्राने आपल्या पित्याला नमस्कार केला. तसाच त्याने आपल्या मातेलाही नमस्कार केला. त्या दोघांनी त्याचे नामकरण केले. अहो, याचे डोके घटासारखे आहे आणि त्यावर केसच नाहीत, म्हणून घट आणि उत्कच असे हिडिंबा त्याला उद्देशून म्हणाली. त्यामुळे त्याचे नाव घटोत्कच असेच पडले. हा घटोत्कच पांडवांवर फार प्रेम करीत असे आणि तोही पांडवांचा फार आवडता होता. तथापि तो स्वतंत्र होता, स्वतः सिद्ध होता. घटोत्कचाच्या जन्मानंतर भीमाबरोबर वास्तव्य करण्याचा काळ संपला असे हिडिंबेने पांडवांना व कुंतीला सांगितले आणि पूर्वी केलेल्या कराराप्रमाणे ती आपल्या मार्गाने निघून गेली. हिडिंबा निघून गेल्यावर भीमरूपी घटोत्कचाने पांडवांना आणि कुंतीला आचारधर्माप्रमाणे अभिवादन केले आणि तो त्यांना म्हणाला, आपण मला आज्ञा करा. आपले कोणते कार्य मी करू ते सांगा. भैमसेनी घटोत्कचाने अशी विनंती केल्यावर कुंती त्याला म्हणाली, घटोत्कचा, तुझा जन्म कुरुवंशात झाला आहे. तू प्रत्यक्ष भीमासारखाच आहेस. तू त्याचा ज्येष्ठ पुत्र आहेस. वत्सा, पाचही पांडवांना तुझे नित्य सहाय्य मिळाले पाहिजे. वैशंपायन म्हणाले, कुंती असे म्हणाल्यावर घटोत्कचाने तिला प्रणाम केला आणि तो तिला म्हणाला, माझा देह महाबली रावणाप्रमाणे आणि इंद्रजिताप्रमाणे धिप्पाड आहे आणि माझा पराक्रमही त्यांच्याप्रमाणेच आहे. इतकेच नव्हे तर जगतात सर्व वीरांमध्ये मी श्रेष्ठ आहे. काही महत्त्वाचे कार्य उपस्थित झाल्याबरोबर मी वडिलांच्या पुढे हजर राहीन असे अभिवचन देऊन राक्षस श्रेष्ठ घटोत्कचाने त्या सर्वांचा निरोप घेतला आणि तो उत्तर दिशेकडे निघाला. ज्याच्या पराक्रमाला जगात दुसरी जोड नव्हती अशा कर्णाला महात्म्या इंद्राने जी एक पुरुष घातिनी शक्ती पूर्वी देऊन ठेवली होती, तिच्या विनियोगासाठीच इंद्राने कर्णाला तोडीस तोड असा दुसरा महारथी योद्धा घटोत्कचाच्या रूपाने निर्माण केला होता. इथे हिडिंब पर्व आपले वाचून पूर्ण झाले. आता उद्या आपण पुढची कथा वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.